परमहंसा परिवाजकाचार्युलु कृतापीठम जगद्गुरु शंकराचार्युलु श्री सिद्धेश्वरानंद भारती महास्वामीजी तसेच श्री शक्ती पीठाधीश्वरी परमपूज्य माताजी श्री 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 रम्यानंद भारती महास्वामिनी यांच्या आशीर्वादाने श्री शक्तीपीठम नियोजनाखाली जय बतुकम्मा सखी समिती यांच्या वतीनं दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी पद्मावती कन्व्हेन्शन हॉल MIDC येथे महाबतुकम्मा सोहळ्याचे आयोजन केले होते। प्रथम गौरी देवीची आरती करून ललित सहस्त्रनाम पठणास प्रारंभ करण्यात आला। त्यानंतर कन्यापूजन, कुंकुमार्चना, सुवासिनी पूजन, दाम्पत्य पूजा आदी कार्यक्रम संपन्न झाले। याच कार्यक्रमात विविध क्षेत्रातील 9 मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये माजी महापौर श्री कांचना यन्नम, पोलीस इन्स्पेक्टर विजया कोर्री, माजी उपमहापौर शशिकला बत्तुल, कुमुद अंकारम, मोनिका देवेंद्र कोठे यांच्या मातोश्री सुवासिनी कोठे, प्रीती कोर्री, सुरेखा बोंबड्याल, रेणुका बुदारम यांचा समावेश होता। दोन 2015 सालापासून जय बतुकम्मा समितीच्या वतीनं दरवर्षी बतुकम्माचे आयोजन केले जाते। यावर्षी महिलांचा प्रतिसाद भरपूर मिळाले। पुढच्या वर्षी आणखी मोठा कार्यक्रम करण्याचा मानस आहे असे सांगत समितीच्या अध्यक्षा शांता नागेश्वर हनुमनला यांनी प्रस्तावना मांडले। जय बतुकम्मा समितीकडून बोलत आहे। माझे नाव शांता हनुमनला। आमची समिती 2015 मध्ये स्थापना झाली। दरवर्षी आम्ही सुवासिनी पूजा आणि ललिता सहस्त्रनाम पाठ करत असतो। कन्यापूजन चालू असते। त्यानंतर बतुकम्मा यावर्षी मोठ्या प्रमाणात झाली। 2015 సంవత్సరాల క్రితం ఈ సమితి స్థాపన చేశాము। మా సమితిలో మేము ఇట్లా ప్రైజ్లు ఏం పెట్టాము, అందరినీ ఒకేలాగా బతుకమ్మలాగా చూస్తాం మేము। అయితే మా సమితిలో సువాసిని పూజలు, కన్యా పూజలు ఇవన్నీ జరుగుతాయి। यावेळी या कार्यक्रमास आलेल्या सर्व महिला भगिनी व मान्यवरांनी मनमुराद बतुकम्मा खेळाचा आनंद लुटला। तसेच या प्रसंगी श्रीराम दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला। बतुकम्मा, गरबा, दांडी या खेळानंतर सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। अगदी प्रसन्न अशा वातावरणात बतुकम्मा उत्सव संपन्न झाला। यावेळी अधिक माहिती तेजस्विनी इराबत्ती यांनी स्वरांजली चॅनलशी बोलताना दिली व कुमुदताई अंकारम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले। ఈ సంవత్సరం చాలా పెద్ద ఎత్తున సువాసిని పూజ, కన్యా పూజ, శ్రీ లలిత సహస్రనామంతో స్టార్ట్ చేశాము। तर आपली पद्मशालीची संस्कृती आम्हाला बघण्यास मिळाली। ही सुवासिनी पूजा, कन्या पूजा, कुंकुमार्चना, त्याच्यानंतर बतुकम्मा जे आपल्या दसऱ्यामध्ये जे करतो ती पद्मशालीची संस्कृती आज आम्हाला इथं बघायला मिळाली। खूप आनंद वाटला। प्रत्येक
वेळेला असंच मोठ्या प्रमाणात त्यांनी करावं ही देवीच्या वतीने मी प्रार्थना करते. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी USA येथून वैशाली गाजूल यांनी फोनवरून माहिती दिली. संजीवनी गंगाधर देवसानी यांनी पद्मावती हॉल उपलब्ध करून दिले. महेश प्लास्टिकचे अनिता बुदारम, VH फुलपाटी यांचेही सहकार्य लाभले. इंदिरा कट्टा, मानसा कट्टा, लक्ष्मी दोंता, माधवी कमटम, वंदना एमुल, लावण्या एमुल, कमला बिर्रू, अंबुबाई श्रीराम, अस्मिता हनुमनला, डॉक्टर गीता पेंडीपोल, ज्योती येमुल तसेच उमा दासरी, सुकन्या रायचूरकर, शोभा कोनापुरे, उमा दासरी, ऐश्वर्या कमटम इत्यादी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. हा उत्सव फक्त महिलांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने झाला हे विशेष. कार्यक्रमाचे खोमासदार सूत्रसंचालन रेणुका बुधारम यांनी केले. या जय बतुकम्मा समितीच्या वतीनं दर शुक्रवारी ललित रहस्य नामावली पठण करण्याचा संकल्प असून ज्यांना आपल्या घरी ललित सहस्त्रनाम पूजा करून पुण्यफल प्राप्त करून घ्यायचे आहे अशा भक्तांनी 99 21 72 74 50 व 70 28 68 66 02 या क्रमांकावर संपर्क साधावा असे समितीच्या वतीनं कळवण्यात आले.